मेडोलाइट ट्राय केला. त्याचा रिझल्ट, माझे 3 बॅचेस आहेत, 3 बॅचमध्ये माझं वर्कआउट होतं. त्यामुळे 4 दिवसात माझं 2 किलो कमी झालं. ओके ओके ओके. हां, त्यामुळे मला याचा रिझल्ट वाटला, पण मी क्लासमध्ये सगळ्यांवर ट्राय केला आणि 2 दिवसात ऑर्डर मारली 1.5 लाखाची. अरे बापरे, डायरेक्ट 1.5 लाखाचा बिझनेस प्रोडक्ट घेतले. ओके. 2 महिन्यापासून बिझनेस स्टार्ट केला आणि 2 महिन्यामध्ये 65,000 मॅडमचा इन्कम आहे. अरे बापरे, म्हणजे फर्स्ट महिन्याचा पे आउट किती, सेकंड महिन्याचं किती मॅडम? पहिल्या महिन्यात 437, दुसऱ्या महिन्यात 40 आणि आता ह्या महिन्यात 25. अरे बापरे. थोडे आरोग्याचे प्रॉब्लेम असल्यामुळे काही सोना घेतलं होतं, खूप छान रिझल्ट आले. आणि आता सर माझे हा शुभम माझा मुलगा आहे, तिथे बसलेला पण एक माझा मुलगा आहे. आम्ही पूर्ण पहिला पेमेंट तुमचा किती आहे मॅडम? 2,400. दुसरा पेमेंट 27,330. आणि तिसरा पेमेंट 13,000. ओके. टोटल इन्कम आणि आजचा 27,900. ओके. 4 महिन्यात किती अर्निंग केलं? बहुतेक 81,000 सर. 4 महिन्यात 81,000. म्हणजे नवीन व्यक्तींची ग्रोथ किती आहे हे तुम्हाला कळण. प्रोडक्ट नंबर 1 येतं, खाली नवीन व्यक्ती पण किती फास्ट जाऊ शकतो. आपण काय म्हणतोय की 1 वर्ष काम करा, 13व्या महिन्यात तुम्हाला 1 लाखाचं पे आउट भेटेल सिस्टम मध्ये काम केलं तर. चलो नेक्स्ट. शुभम राजपूत सर. शुभम राजपूत बोलतोय. तुम्ही फॅमिलीच का? ओके. मम्मीने सांगितलं आता. नाही सर, सेपरेट इन्कम आहे त्यांचं. सेपरेट आहे, सेपरेट वर्किंग करतात. ओके. 4 महिने झाले जॉईन करून सनेजला. पहिल्या महिन्यात पे आउट आला 8,472. दुसऱ्या महिन्यात 24,397 रुपये. तिसऱ्या महिन्यात 28,895 रुपये आणि आता आला 22,000 रुपये. टोटल 4 महिन्यात 84,000 रुपये आले सर. येस, गुड, प्राऊड ऑफ यू. मोहसिन काझीना सर, राशीन तालुका कर्जत. पहिल्या महिन्याचं पेमेंट माझं 158 होतं, आता लास्ट महिन्याचं पेमेंट 23,000 रुपये. ओके, ग्रेट. 4 महिन्यात 43,000 आणि भावाचं 15,000 रुपये या महिन्यात. वा 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 वा. येस सर. नमस्कार सर, मी नंदराज गबाले. मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर दिघिया पोलीस स्टेशन कार्यरत आहे सध्या. मागच्या 4 महिन्यामध्ये मी सनेजला जॉईन केलेलं आहे. पहिला पेमेंट 15,000 रुपये पहिला पेमेंट, दुसरा पेमेंट 23,000, तिसरा पेमेंट 1,38,000 आणि चौथा आता 96,000. अरे वा. किती झालं सर टोटल 4 महिन्याचं? 2,60,000. आणि जॉब किती वर्षात किती पेमेंट पर्यंत गेले ते? 17 वर्ष सर्व्हिस केली, 70,000 रुपये सॅलरी पर मंथ. आणि याचं कारण काय? प्रोडक्ट रिझल्ट. मी माझी फॅमिली इथं सोबत आहे. फॅमिलीला इतका त्रास होता की मी हेलिकॉप्टरमधून दवाखान्यात घेऊन आलो होतो आणि इथं ज्युपिटर हॉस्पिटल आहे बाणेरमध्ये, इथं 10 लाख रुपये खर्च केले होते, तरीसुद्धा रिझल्ट येत नव्हता. म्हणून मला आकाई सोना भेटलं, नारीप्रिया भेटलं आणि प्रोडक्ट रिझल्टमध्ये मी सनेजला जॉईन केलं. वा 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 वा. 4 महिन्यात सराचं इन्कम किती झालं सर टोटल? 2,60,000. 2,60,000. येस मॅम. माझं नाव अश्विनी जोशी. मी झुंबा इन्स्ट्रक्टर आणि माझं योगाचा स्टुडिओ आहे निगडी प्राधिकरणामध्ये. ओके. माझा फर्स्ट पे आउट होता 31,900 आणि गेले 4 महिने झाले मी जॉईन केलंय. सप्टेंबरचा होता 1,76,700. दुसरा किती होता, तिसरा किती होता आणि चौथा किती होता? पहिला 31,900, दुसरा 32,000, तिसरा 1,02,000 आणि चौथा आता 1,76,000. चौथ्या महिन्यात मॅडमचा 2.25 लाखाचा चेक आहे. चौथ्या महिन्यात. किती महिन्यात? समझ में आ रहा है पैसा कितना है? चलो मॅम. येस, नेक्स्ट. मॅडम तुम्ही कुठल्या प्रोडक्टवर जास्त काम करताय? अकाई सोना आणि शतावरी. मागच्या महिन्यात मी 700 शतावरीची ऑर्डर टाकली. आमचे मॅन्युफॅक्चरवाले पण हँग होतात. काय लोक काय करतात, नंतर शॉपवर लोक जाणार हे प्रोडक्ट नाहीये, कारण की प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक होणं हे पॉझिटिव्ह निशाणी आहे बिझनेसची. समज में आया? याची क्रेज करता आली पाहिजे तुम्हाला. येस. आणखीन 700 आणि अकाई सोना पण करताय? अकाई सोना पण. ओके. नारीप्रिया? अकाई सोना, नारीप्रिया आणि पिडिया सत्व. मेडोलाइट? मेडोलाइट तर काय म्हणजे 85-90च्या वर गेलेत. 85-90 किट्स तुम्ही दिल्या? किट दिलेले आहेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस मॅम. हॅलो एव्हरीवन, मी प्रीती धुमार. मी सायकोलॉजिस्ट आहे ॲक्च्युली प्रोफेशननी आणि मी जॉईन केलं सनेजला मॅममुळे. तर मला 2 मंथ्स होतील आता आणि फर्स्ट मंथमध्ये मी 35,000चा चेक घेतला होता. फर्स्ट मंथ म्हणजे 2 ले गेलो बी. 2 ले ओके. येस. अँड सेकंड मंथ 51,000. अरे बापरे, 2च महिन्यात. हो मॅडम, एवढं चेक घ्यायला लोकांना 5 वर्ष लागतात. तुम्ही जो चेक घेतला 2.25 लाख, किती वर्ष लागतात अमोल सर? कमीत कमी 2.25 लाख घ्यायला सर. मागच्या दुसऱ्या इंडस्ट्री बाकी मार्केटच्या कंपनी 3 ते 5 वर्ष.
हे याच्यावरून काय कळतं की रिझल्ट नंबर 1 आहेत. दुसरी गोष्ट बॉटम लेवलला नंबर 1 पे आउट डिस्ट्रीब्युशन आहे. कळलं तुम्हाला? नाही तर काही लोक म्हणतात वरचेच कमवतात, वरचेच. तुम्ही पण म्हणणार हा वरचेच, वरचे करोडोने धंदा टाकतात येड्यांनो. तू टाकतो गोट्या 2-4 हजाराच्या आणि म्हणतो यायला पाहिजेत मोठा, कसं काय येईल? चलो येस मॅम नेक्स्ट. सर आपल्या पूर्ण कंपनीमध्ये जो सोरायसिसचा फोटो फिरतोय ना तो या स्वतः मॅडमचा आहे. काय रिझल्ट आहे मॅडम? एका महिन्यात जवळजवळ 70 to 80% सोरायसिस कमी झालाय त्यांचा स्वतःचा, जो गेले त्यांना लहानपणापासून सोरायसिस आहे. अरे बापरे. आणि त्याच्यामुळे मग त्या बिझनेसमध्ये आल्या. ऑलमोस्ट आपल्या बिझनेसमध्ये जे पण मोठा सेल करू राहिलेत ना यांना प्रोडक्टचे रिझल्ट आलेत आणि तो रिझल्ट शेअर करू राहिलेत. किती लोकांना वाटतं असं? प्रोडक्ट रिझल्ट मॅटर करतात. चलो येस नेक्स्ट मॅम. हां नमस्कार, मी वनिता गुंजाळ, संगमनेरवरून मी बिझनेस बिलॉंग करते. तर माझं प्रोफेशनल मी ब्युटिशियन आहे. तर माझं म्हणजे 17-18 वर्षापासूनचं प्रोफेशनल म्हणजे पार्लर आहे. माझ्या 2-3 ब्रांचेस आहे संगमनेरमध्ये जे होते आधी. तर त्याच्या आधी माझे बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट झालं किंवा वर्क दिवसभर पार्लरमध्ये करता पे आउट किती? माझं पे आउट आता टोटल किती महिन्यात किती कमवले? 6 महिन्याचं 1,30,000 आहे. कसं कसं इन्कम ग्रोथ होत गेलं सांगते? पहिल्या महिन्यातलं इन्कम होतं 24,000 पहिल्या महिन्यात. पहिलाच महिना हो. नंतर 30,000 होतं, नंतर 37,000 होतं. म्हणजे अशा पद्धतीने ग्रोथ होत गेलं. हो. ओके ग्रेट. नेक्स्ट मॅम. सर माझं नाव विद्या घागरे. मी नाही का मला फंगलचा प्रॉब्लेम होता, त्याच्यासाठी प्रोडक्ट घेतले होते आणि रिझल्ट आला. बिझनेस चालू केला. मॅडम सांगत गेल्या म्हणजे नाही का फर्स्ट महिन्याचा पे आउट किती होता? फर्स्ट महिन्याचा 575 होता, नंतर 8,000, नंतर 24,000, नंतर 57,000 आणि आता 1,05,000. माझ्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या. मुंग्या एवढे पैसे चायला. आम्ही 3-3 वर्षे 2.5 लाख कर्जात गेलो आम्ही. आम्हाला चुकीच्या कंपन्या भेटल्या, चुकीचे प्रोडक्ट भेटले. मॅडम काय तुमचं शिक्षण वगैरे काय, घरची परिस्थिती काय? माझं 10वी शिक्षण आहे सर. आणि आवाज 10वी शिक्षण आहे. मिस्टर तलाठी ऑफिसमध्ये कोतवाले आणि शेतकरी. किती इन्कम कमवत होते तुम्ही याच्या आधी? काय नाही सर, 10-15 हजार रुपये येत होते. कसं वाटतं एवढा मोठा चेक आल्यावर? छान वाटतं सर. 4 महिन्यात किती झाले टोटल? 2,04,000 झाले वाटतं. आता कोणी जर म्हणलं सनेज करू नका तर नाही सोडायचं सर. येस मॅडम. योग्यता काय मॅडम? हां एज सांगा तुमचं. सर माझे एज 19 इयर्स. ओके. 19. आणि पहिला चेक तुमचा? पहिला चेक 450. त्यानंतरचा? त्यानंतर 6,000. ओके. त्यानंतर लास्ट महिन्यात चेक किती? लास्टचा 16,600 आहे, पण त्याच्या आधी एक घेतला 18,700. टोटल किती इन्कम झाला आतापर्यंत? 80,000. 80,000. वाव, म्हणजे ग्रेट. म्हणजे लास्टच्या 2 मंथपासून पप्पांना क्रॉस केले. काय म्हणताय? पप्पा पण बिझनेस करतात, त्या पण करतात आणि पप्पांचं इन्कम क्रॉस करून पुढे गेला त्याने. 19 वर्षात मुलगी 28,000 रुपये कमवायला पाहिजे. काय पाहिजे आणखीन? येस. मी सागर गुंड नगरहून बिलॉंग करतो सर. 2 महिन्यात 51,000चा बिझनेस आहे आणि सगळ्या प्रोडक्टवर रिझल्ट घेतले मी. 2 महिन्यात 51,000चा चेक काढला ना? हो. ओके. आणि मी आपले जे ऑल टाईप्स आहेत ना 6 टाईप त्याचे सगळ्यांचे रिझल्ट घेतले. सगळ्या कॅटेगरी कव्हर केल्या? सगळ्या कॅटेगरी कव्हर आणि सगळ्या कॅटेगरीचे रिझल्ट घेतले आधी. आणि मग काय मेसेज असेल सनेज विषयी? काय करायला पाहिजे? प्रोडक्ट एक नंबर आहेत सर, काहीच नाही त्याचं. म्हणजे ते अनबिलिव्हेबल प्रोडक्ट आहेत. इन्कमचा काही विषयच नाही सर. प्रोडक्ट लई नंबर 1 आहेत सर, पण प्रॉब्लेम काय आहे ना, आपल्या प्रोडक्टला चालता येत नाही, बोलता येत नाही. आपण बोलायचं ना. आणि जे चालतं आणि जे बोलतं ना ते लोक पैसे कमवून राहिले. 100% राईट ऑर रॉंग? 100%. तुम्ही आपल्या प्रोडक्टला चालवताय आणि त्यांना बोलवताय पण, आणि जे चालवत नाहीत बोलत नाहीत त्यांना पैसे भेटले पाहिजे. भेटले पाहिजे सर. कसं काय भेटले पाहिजे? आपण नाही जे प्रोडक्ट घेऊनच जात नाही, लोकांना सांगतच नाही, घरातच बसले, त्यांना मिळणारच नाही सर. मिळले पाहिजे का? नाही मिळणार. 100%. 100%.